नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा संपलेली आहे. विद्यार्थी आता सुट्टी एन्जॉय करतायत. वपू काळे सरांचं एक जबरदस्त वाक्य आहे. ते असं म्हणतात की खऱ्या विद्यार्थ्याला ही सुट्टी कधीच नसते. सुट्टी ही त्याला नवीन काहीतरी शिकण्याची मिळालेली एक संधी असते. त्या संधीचं विद्यार्थ्यांनी सोनं करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी आणि 12वी नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना एक प्रश्न पडलेला असतो की 10वी-12वी नंतर काय? टाइम्स ऑफ इंडियाच्या एका सर्व्हेनुसार भारतातील 14 ते 21 वयोगटातील 93% विद्यार्थ्यांना करिअरचे फक्त 7 पर्यायच माहीत आहे. डॉक्टर, इंजिनियर, वकील, मॅनेजमेंट याच प्रकारची करिअरची क्षेत्र आपल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना माहीत आहे. भारतामध्ये 250हून अशी करिअरची वेगळ्या प्रकारची क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी एक योग्य पद्धतीनं करिअर घडू शकतात आणि योग्य करिअर निवडू शकतात. विद्यार्थ्यांना करिअर निवडताना अनेक वेगळ्या प्रकारच्या अडचणी येत असतात. त्या अडचणींवरती मात करण्यासाठी शब्दधन आपल्यासाठी घेऊन आलेला आहे एक ऑनलाईन फ्री वेबिनार. या वेबिनारमध्ये तुम्हाला इयत्ता 10वी नंतर 12वी नंतर तुम्ही करिअर कसं निवडावं, 10वी नंतर सायन्स शाखेतील करिअरच्या वेगळ्या प्रकारच्या संधी नेमक्या कोणत्या आहेत, त्यामध्ये JEE काय आहे, नीट काय आहे, NDA काय आहे, आयसर काय आहे, नेमकं 10वी नंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स विषय घ्यावा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विषय घ्यावा, आपलं करिअर कसं घडवावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या वेबिनारमध्ये मिळणार आहे. कॉमर्स शाखेमधल्या नेमक्या संधी काय आहे, कला शाखेतल्या संधी नेमक्या काय आहे, बदलणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे, रोबोटिक्स आहे, मशीन लर्निंग आहे, यासारख्या संधी नेमक्या काय आहे, डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये संधी नेमक्या काय आहेत, कॉन्टेंट क्रिएशन या क्षेत्रामधल्या संधी नेमक्या काय आहेत, आणि या संधी निवडत असताना एक जबरदस्त मी तुम्हाला टेक्निक सांगणार आहे की ज्या माध्यमातून तुम्ही तुमचं योग्य करिअर निवडू शकता. तुम्हाला काय आवडतं, तुमच्याकडे कोणतं कौशल्य आहे, जगाला त्याची गरज आहे का आणि जग त्यासाठी तुम्हाला पे करायला तयार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ऑनलाईन 1 to 1 वेबिनारमध्ये मिळणार आहे. तर खाली दिलेले नंबर जे आहेत त्या नंबरवरती कॉल करा आणि आपला वेबिनार जॉईन करा. धन्यवाद.